राज्य सरकारने ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण दिले तरी विविध न्यायालयांनी यापूर्वी दिलेल्या निकालाचा अडसर त्यात येऊ शकतो आणि हे आरक्षण न्यायालयीन लढाईत अडकू शकते अशी बाब या विषयावर कायदेशीर सल्लामसलत करत असल्याचं मंत्रिमंडळ उपसमितीच्या निर्देशनास आले। उपसमिती सध्या वारंवार बैठका करत आहे। तर आणखी एका खटल्यात काय घडले हे आपण पाहूया। आणखी एक प्रकरण उच्च न्यायालयात गेले ते होते सुहास दशरथे विरुद्ध महाराष्ट्र सरकार। 6 ऑक्टोबर 2002 रोजी न्यायमूर्ती माल्लपल्ले आणि NV दाभोळकर यांनी त्यावर निकाल दिला। या निकालाच्या परिच्छेद 46 मध्ये न्यायमूर्ती यांनी असे म्हटले की या प्रकरणात जात पडताळणी समितीकडे जी भूमिका मांडण्यात आली ती स्वीकारली तर मराठा समाजाच्या प्रत्येक व्यक्तीला कुणबी प्रमाणपत्र द्यावे लागेल आणि असे केले तर ते महाराष्ट्रातील वास्तविक सामाजिक व्यवस्थेच्या विरोधात असेल। बाळासाहेब रंगनाथ चव्हाण यांनी जात पडताळणी समितीमध्ये 2001 मध्ये कुणबी प्रमाणपत्र दिले होते। त्यावर जगन्नाथ होले या व्यक्तीने तक्रार दाखल केली, मात्र दाद न मिळाल्याने जगन्नाथ होले हे मुंबई उच्च न्यायालयात गेले। 17 ऑक्टोबर 2003 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने न्यायमूर्ती BH माल्लपल्ले आणि न्यायमूर्ती SS बग्गा यांनी निकाल दिला। या आदेशातील परिच्छेद 17 मध्ये म्हटले आहे की या प्रकरणात सदर प्रमाणपत्र मान्य केले तर महाराष्ट्रात संपूर्ण मराठा समाज हा कुणबी म्हणून स्वीकारावा लागेल आणि असे झाले तर तो सामाजिक मूर्खपणा ठरेल। उच्च न्यायालयाच्या या निकालाविरोधात बाळासाहेब चव्हाण हे सर्वोच्च न्यायालयात गेले। सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती BN अग्रवाल आणि न्यायमूर्ती BK बालसुब्रमण्यम यांच्या खंडपीठाने 15 एप्रिल 2005 रोजी निकाल देण्यास सांगितले की मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय योग्य आहे, त्यात हस्तक्षेप करण्याची आम्हाला गरज वाटत नाही।